नमस्कार, जया रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोयाबीन राईस रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य 1 वाटी तांदूळ धुवून घेतलेला आहे, सोयावडी घेतलेली आहे, ही भिजवून अशी ठेवलेली आहे, भिजवून 10 मिनिटं भिजवलेली पाण्यात। 1 वाटी सोयाबीन, जिरे, मीठ, तमालपत्र, दालचिनी, 1 इलायची, 2 हिरवी मिरची, गरम मसाला, आलं लसूण खोबऱ्याचे वाटण, टोमॅटो, लांबट असा चिरून घेतलेला कांदा आहे, मोठा एक चिरलेला आहे कांदा, असा लांबट चिरलेला आहे, असा लांबट चिरून घेतलेला कांदा आहे आणि वरून कोथिंबीर। तर आता आपण आज बघूया सोयाबीन राईस कसं बनवतात ते। चला, कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आता याच्यामध्ये तेल टाकूया आपण। तेल टाकून आलं की ह्याच्यामध्ये तमालपत्र टाकून घेऊया। दालचिनी, 1 इलायची, आणि 2 हिरवी मिरची। आता याच्यामध्ये लांबट चिरलेला कांदा टाकूया, 1 वाटी लांबट चिरलेला कांदा। कांदा हलवायचा, लाल होईपर्यंत परतायचा कांदा। आता याच्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकूया कांद्यामध्ये। कांदा लाल परतलेला आहे, कांदा लाल परतून झाला, याच्यात आलं लसूण खोबऱ्याचं वाटण टाकायचं आणि हे खोबरं चांगलं परतायचं लाल होईपर्यंत। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकू, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकूया आणि मिक्स करूया। हा आपला गरम मसाला आहे, तो टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये 1 मोठी वाटी बारीक सोयाबीन आहे, ती भिजवून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकूया आणि सोयावडी ह्याच्यामध्ये मिक्स करूया। याला मसाला लागेल आणि सोयावडी चविष्ट लागेल। चांगला असं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आहेत, 1 वाटी तांदूळ टाकूया। हे मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकूया। चवीपुरतं मीठ, 2 चमचे मीठ आहे, हातानेच टाकलेलं आहे।
2 चमचे मीठ हे मिक्स करून घेऊया चांगलं. तांदूळ त्याला परतले की मोकळा होतो, म्हणून मी असंच परतते तांदूळ, मग नंतर वरून पाडून टाकणार आहे. आता हे आपलं मिक्स झालेले तांदूळ पण सोयाबीन तेलामध्ये परतून घेतलेले आहे आपण. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं, कारण भात मोकळा होतोय. आणि असं हलवून घेऊ. ह्याच्यामध्ये मी हळद टाकलेली नाही, कारण सोया भात हा पिवळा छान नाही दिसत, पांढरा चांगला वाटतो, म्हणून मी हळद टाकलेली नाही. आता ह्याला शिजायला ठेवूया. आता आपण बघूया आपला भात तयार आहे का. मस्त वास यायला लागलाय. आपला हा जिरा राईस प्लस सोयाबीन राईस तयार आहे. आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता आपण याला सर्व करूया. आता आपला हा सोयाबीन राईस तयार आहे. तुम्ही बघू शकता कसं झालंय, मस्त झालंय. आपला सोयाबीन राईस तयार आहे.